जाणार आहोत। अभिजित पोते आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अभिजित, सध्या अपडेट्स काय मिळतात? वृषाली, पुण्यात गेल्या 48 ते 72 तासापासून पुणे शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस जो आहे तो पडलेला पाहायला मिळाला होता आणि त्याच पार्श्वभूमीवर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासनाकडून पुणे जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळे जी आहेत ती बंद करण्यात आलेली आहेत पर्यटनासाठी। मी सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याशी आहे। खरं तर पुण्यात येणाऱ्या पर्यटकांचं आकर्षण म्हणजे सिंहगड किल्ला, जो ऐतिहासिक किल्ला आहे तो आता पर्यटकांसाठी पूर्णपणे बंद केलेला आहे। बॅरिगेट्स लावून प्रशासनाकडून खरं तर हा किल्ला जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे। कालपासून पर्यटन जे आहे ते या किल्ल्यावरचं बंद आहे। सिंहगड घाट रस्त्याचे दरडी प्रतिबंधक उपाययोजनेचे काम सुरू असल्यानं हा घाट रस्ता जो आहे तो बंद असल्याचं सांगितलं जाते। खरं तर पुणे जिल्ह्यातील जी अनेक पर्यटन स्थळ आहेत त्या पर्यटन स्थळांच्या मार्गावर जाण्यासाठी घाट माथ्याचा प्रवासासाठी उपयोग केला जातो, करावा लागतो। तिथं दरडी कोसळण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे। सेम जी घटना आहे ती सिंहगड किल्ल्याच्या पायथ्यापाशी आपण बॅरिगेटिंगचे पाहतोय। पर्यटन स्थळ 2 दिवसासाठी पूर्णपणे बंद करण्यात आले होते। तसं पालकमंत्री अजित पवारांनी काल पत्रकार परिषद देखील सांगितलं होतं आणि ही दृश्य आपण सिंहगडाच्या पायथ्याशी आपण पाहतोय। बॅरिगेटिंग लावून सिंहगड किल्ला पर्यटनासाठी पूर्णपणे जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे। इथूनच सिंहगड किल्ल्यावर जाण्याचा मार्ग आहे। इथूनच वाहनं जी आहेत ते किल्ल्याच्या खरं तर किल्ल्याकडे सोडली जातात आणि आता हा रस्ता जो आहे तो पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे। पर्यटन स्थळ जो सिंहगड किल्ला आहे तो बंद करण्यात आला आहे। स्थानिकांना फक्त इथून प्रवेश दिला जातोय, इतर मात्र पर्यटकांना आता हा किल्ला आज आणि उद्या पूर्णपणे बंद असणार आहे। नक्कीच, धन्यवाद अभिजित दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।